नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज एक पदार्थ तयार करणार आहोत की जो डाळीच्या पिठाचा आहे, पण त्याची चव पिठल्यासारखी तर नक्कीच येत नाही. पातळसर भातावर येऊन अगदी ओरपून खाण्यासारखा असा हा पदार्थ आपण बनवत आहोत. ज्वारीची भाकरी असेल तर उत्तम, तांदूळाची उकडीची असेल तरीही छान लागते याच्याबरोबर. तर आपण बघूया हा कोणता पदार्थ आहे ते. आता तुम्हीच सुचवा बरं का नाव या पदार्थाला काय ते. ही चिंच धुवून आपण भिजत घातलेली आहे. हे डाळीचं पीठ आहे, साधारण 2 ते 3 चमचे. हे आहे जिरं आणि खोबरं, आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मीठ, हे सगळं फोडणीचं साहित्य आहे. तिखट, हळद, मोहरी याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे. आणि आपण बनवत आहोत डाळीच्या पिठाचा हा मस्त पातळसर असा पदार्थ. याच्यासाठी आपण खोबरं असं गॅसवर भाजून घेणार आहोत, म्हणजे छान खमंग अशी चव येते त्याला. जिरं भाजून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरला फिरवून घेऊ. मध्यंतरी मी चण्याच्या डाळीचे गोळे याचा शॉर्ट्स टाकलेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा हेच जिरं आणि खोबरं आपण वापरलेलं आहे. तसं तुम्ही वापरू शकता. डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण आता कालवून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ, हे जिरं खोबऱ्याचं जे पाणी काढलेलं आहे तेही मी वापरणार आहे. हा जो आपण पातळसर पदार्थ तयार करतो आहोत, तर 2 माणसांना पुरेल एवढं हे प्रमाण आहे. आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. व्यवस्थित तेल घालायचं आहे, कारण डाळीच्या पिठाचा हा पदार्थ आहे, आमटी आहे. ह्या पिठात मी थोडीशी हळद, लाल तिखट हे घालून देणार आहे. याबरोबरच जिरं खोबऱ्याचीच चव याला असते, म्हणून ते 4 ते 5 चमचे आपण घातलेले आहेत. चिंचेचा कोळ, हे चांगलं असं खमंग परतवलं की मग आपल्याला पाणी घालून द्यायचं आहे थोडंसं अजूनही. गूळ यात अजिबात घालायचा नाही. आवडत असेल तर तुम्ही घाला, पण गुळाने चव नाही छान येत. आता हे सगळं उकळून घ्यायचं आहे. चिंचेचा जो आंबटपणा आहे तो खूप छान लागतो याला. चिंच नसेल तर तुम्ही कोकम आगळ घातला तरी सुद्धा चालेल. छान उकळी आल्यानंतर आपण हे पीठ घालून द्यायचं आहे आणि ढवळायचं आहे चांगलं. व्यवस्थित पातळ असं तयार करून घ्यायचं आहे. जिरं खोबरं आणि चिंचेची चव याला खूप सुंदर लागते. गार झाल्यावर कोथिंबीर घालून घ्यायची. याप्रमाणे पिठलं नसलेली पातळसर अशी डाळीच्या पिठाची आमटी तयार आहे. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तूप पण वापरू शकता. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रुचिरा चॅनल सरोज कर्वे याला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.